नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत सॅम्पलमधले खमंग गाठे. बदल हा आपला स्थायी भाव आहे. जेवणामध्येही आपल्याला बदल हवा असतो. नेहमी कडधान्य ताज्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. आपल्याला काहीतरी वेगळं हवं असतं. म्हणूनच आज आपण सॅम्पलमधले खमंग गाठे करणार आहोत. सोपे, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. खमंग गाठे करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे भावनगरी गाठे घेतले आहेत. कांदा, सुकं खोबरं, तेल, एक टोमॅटो प्युरी करून घेतले, हिंग, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धणा पावडर, मीठ, गरम मसाला आणि ही आलं आणि लसणाची भरड आहे. प्रथम आपण हा कांदा घेतलाय तो चिरून घेऊया. उभा चिरणार आहे आपण हा कांदा भाजून घेणार आहोत. म्हणून आपण पातळ स्लायसेस करायचे कांद्याचे, म्हणजे कांदा पटकन भाजेल. मध्यम आचेवरती मी हे एक पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घातलेलं आहे. आता आपण हा उभा चिरलेला कांदा आहे तो छानपैकी खरपूस भाजून घेणार आहोत या तेलामध्ये. कांदा लवकर भाजावा यासाठी आपण कांदा कापताना तो पातळ स्लायसेस मध्ये कापायचा, म्हणजे कांदा लवकर शिजतो, लवकर भाजतो. कांदा आपला आता थोडासा गुलाबी रंगावरती आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे ते घालूया आणि कांदा आणि खोबरं छान असं खरपूस भाजून घेणार आहोत आपण. कांदा खोबरं आता छान आपलं खरपूस भाजून झालेलं आहे. त्याचा रंग पण बदललेला आहे. आता आपण गॅस घालवूया आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊया. सॅम्पल करण्यासाठी मध्यम आचेवरती मी ही कढई ठेवलेली आहे. कढई तापली. आता त्याच्यामध्ये आपण तेल घालूया 2 चमचे. या सॅम्पलसाठी थोडंसं तेल सरस लागतं. जिरं घालूया आधी. जिरं छान फुलू दे, म्हणजे फोडणी आपली छान होईल. आणि आता त्याच्यामध्ये आलं लसणाची भरड घेतली ना 1 चमचा ती घालूया. आठ 10 कढीपत्त्याची पानं घालूया. कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो या सॅम्पलला. आणि मगाशी आपण जे कांदा आणि सुकं खोबरं भाजून घेतलं ना ते आता थंड झाल्यानंतर मी वाटून घेतलेलं आहे. या वाटणाला ना आम्ही काळं वाटण म्हणतो, कारण रंग याचा काळा असतो ना, काळसर असतो म्हणून. आता या फोडणीमध्ये हे वाटण छान खरपूस आपण भाजून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे ते. आणि आत्ताच आपण सुके मसाले पण त्याच्यात घालणार आहोत. थोडी हळद, कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे. छोटा अर्धा चमचा मीठ घालते मी. हे सगळं ना बराबर फोडणीमध्येच घालून घ्यायचं आधी. आणि अर्धा चमचा मी धण्याची पावडर घेतलेली आहे ती पण घालूया. म्हणजे काय होईल, हे जे मसाल्याचे पदार्थ फोडणीमध्ये आपल्या वाटणाबरोबर छान शिजतील आणि तेल सोडतील. आपण जे वाटण केलं ते मिक्सरमध्ये थोडंसं लागलं होतं, त्याच्यातच मी थोडंसं पाणी घातलंय
आता हे मसाले आणि हे वाटण छान खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला, म्हणजे आपलं सॅम्पल खूप छान होईल. आता तुम्ही म्हणाल ही मगापासून सॅम्पल 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 म्हणते, सॅम्पल म्हणजे नक्की आहे काय? तर त्या सॅम्पलच्या मागे सुद्धा एक मोठी स्टोरी आहे. ती स्टोरी म्हणजे साधारण 40-45 वर्षापूर्वी पुण्यामध्ये छोटी हॉटेलं, टपऱ्या वगैरे होता ना, तिथे हे सॅम्पल मिळायचं. हे सॅम्पल म्हणजे तर्रीदार झणझणीत रस्सा म्हणजे सॅम्पल. ह्या सॅम्पलमध्ये लादी पाव बुडवून गरीब लोक, मजदूर लोक हे त्यांची न्याहारी किंवा दुपारचं जेवण करायचे. त्यामुळे त्यांचं पोटही भरायचं आणि एक छान असं चवदार डिश खाल्ल्याचं समाधान सुद्धा मिळायचं. हे सॅम्पलला अतिशय चवदार लागतं, म्हणून त्यासाठी ना मसाला एकदम छानपैकी खरपूस भाजून घ्यायचा, म्हणजे आपलं सॅम्पल खूप छान होतं. आता पुण्यामध्ये हे सॅम्पल मिळतं की नाही माहिती नाही मला, पण 40-45 वर्षापूर्वी मिळत होतं पुण्यामध्ये. एक दीड मिनिट आता झाकून आपण हे मिश्रण वाफवून घेणार आहोत. त्याने काय होईल तर या मिश्रणाला तेल सोडायला मदत होईल. 1.5-2 मिनिटं झाली आहे, झाकण काढूया. सुंदर बघा, आपल्या या मिश्रणाने छान तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. रंग वगैरे अगदी सुरेख आलाय. या तर्रीचा सॅम्पलचा रंग असा काळसरच असतो, असा लाल नसतो जास्त, कारण आपण कांदा आणि खोबरं छान असं खरपूस भाजून घेऊन त्याचं वाटण करतो ना, त्यामुळे हे सॅम्पल काळसर असतं. आता याच्यामध्ये आपण 1 टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे, ती प्युरी टाकूया टोमॅटोची. आणि साधारण 1 वाटीभर मी पाणी घालते. हे सॅम्पल आहे ना ते असं पाणीदार असतं, घट्ट नसतं, कारण आपण आता त्याच्यामध्ये भावनगरी गाठे घालणार आहोत. तर ते गाठे आहे ना ते पाणी शोषतं, त्यामुळे मग रस्सा कमी होतो. म्हणून रस्सा करतानाच, म्हणजे ही तर्री किंवा सॅम्पल करतानाच पाणीदार करायचं, जास्त पाणी घालायचं. आता 3-4 मिनिटं आपण मध्यम आचेवरती झाकून वाफवून घेणार आहोत. 5-6 मिनिटं झाले, आपलं सॅम्पल उकळते. छान तर्री सुटली आहे बघा आपल्या सॅम्पलला, मस्त एकदम. आपलं सॅम्पल जवळजवळ झालेलं आहे. आता शेवटी आपण थोडासा गरम मसाला घालूया. हे सॅम्पल एकदम झणझणीत तिखट असतं आणि तेवढंच रुचकर असतं. आणि थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आपण गरम मसाला आताच टाकलाय, म्हणून 1 मिनिट आपण झाकून थोडीशी वाफ घेऊया. 1-1.5 मिनिट झाले, झाकण काढूया. छान रुचकर आणि तर्रीवालं सॅम्पल आपलं तयार आहे. गॅस घालवूया आता आपण. सॅम्पल आपल्या तर्री किती सुंदर आली आहे बघा. सुंदर आली आहे ना तर्री, आणि तेवढंच रुचकर लागतं हे सॅम्पल. आता 2 मिनिटं आपण हे झाकून ठेवूया सॅम्पल आणि सर्व करूया. आता तुम्ही म्हणाल रेसिपीचं नाव सॅम्पलमधले खमंग गाठे, आणि गाठे कुठे आहेत? तर आपण भावनगरी गाठे घालणार आहोत, पण नंतर घालणार आहोत, कारण हे गाठे
सॅम्पलमधलं पाणी सगळं शोषून घेतात. त्यामुळे जेव्हा आपण हे सॅम्पल खाणार आहोत त्याच वेळेला ते गाठे या सॅम्पलमध्ये घालायचे. पुण्याच्या झणझणीत तिखट सॅम्पलमधले आपले खमंग गाठे तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.